BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3 राधे कृष्ण. अध्याय 3 मध्ये गोमातेची सेवा. इंद्र पौलव्य ऋषींचा छळ करतो. पौलव्य ऋषी इंद्राला आणि त्याला वाचविणाऱ्या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना शाप देऊ लागताच गायी पुढे येऊन त्यांना वाचवते. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी रघुराया. नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया कराशाया कृपेची. तुमचे कटाक्षे करून निर्सो माझे भव अज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान. हेची कृपा दान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी. येथून माते काढी सत्वरी. पुढे जे होणे असेल परी ते सुखे श्रीहरी होऊ का. तरुणो पाय ते साधन. मी तव नेणे आनिक जान. परी तव चरणी ठेवूनी मन. आरंभिले हे काळक्रमणा. श्रोती होऊन सादर. श्रवण कीजे कथा प्रसार. नूतन कथा म्हणून अभेर. न कीजे स्वामिया. नूतन हे पद्य रचना. कथा भाग पूर्वील जाना. संमत घेतले पद्मपुराणा. श्लोक जाना तेथेचे. श्लोक नारायण उवाच. न कृशामृत वत्सां वा वंध्यां रोगान्वितां तथा न च व्यंगामती श्रांता गांड्यान ब्राह्मणाय वे. टीका. एक लक्ष्मी सावधान. मागे निरुपिले गोदान. परी ते पाहिजे सुलक्षण. अलक्षण नसावे. असावी सुंदर पौष्टिक. आणि वरी स्वस्तक. दुग्धी देवी बलाहक. वर्षे तोय अपार. रोड अथवा रोगिष्ट. मृत वत्स नसावे अस्पष्ट. किंवा वंधा असोनी वरिष्ठ. कामानये दानाते. अथवा रोगे व्याप्त शरीरी. दुग्ध न देती तिळ भरी. ऐसी धेनु दानाते निर्धारी. योग्य सुंदरी नसे पै. लातरी वै खैरिंडी वरी एक शृंगी नसावी तरी. आपले पै आपण प्राशन करी. पान्हा चोरी दोहिता. एशियाचे न कीजे दान. दान केलिया कवन पुण्य. जैसे अजाळ गळीचे स्तन. दुग्ध ना शोषित काही. लक्षणयुक्त धेनो बरवी. सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी. अलंकारयुक्त असावी. दोहन पात्रासहित. एशिया दिधल्या दान. तेने संतोषे जनार्दन. मग ते पावती मोक्ष सदन. यासी संदेह जाण असेना. अपात्री केलिया दान. तरी ते नरकाशी कारण. म्हणून सत्पात्री ब्राह्मण. पाहुनी दान पै द्यावे. श्लोक. बहुक्षीराचयो गावे ब्राह्मणयोप दा येत. उत्तर एसा समाचा मानम सप्त सप्त कुलानीच. टीका. धेनू ते बहुत दुग्धाची. सुलक्षणिक सवत्साची. दान दिधलिया येसाची. तरी पदवीसाची पावेतो. तयाचा जन्म सफळ झाला. आणि सप्त कुळांचा उद्धार केला. इतर दिन पुरुषाला दान तयाला घडेना. म्हणून या मलिल मासी जाण. अगत्य दिजे गोदान. नारी अथवा पुरुष जाण. भाग समान उभयतांशी. श्लोक. गावो यज्ञस्य नैत्रेवे. गावो यज्ञस्य वैमुखम अमृतम्य शयम दिव्यम क्षीरम गावो वहंतीच. टीका. अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र आणि यज्ञमुख स्वतंत्र. वरुषे अमृत शिर मात्र. जे दुर्लभ सुराते. इंद्रादी सुरवर पाही. म्हणती अमृत असे पाही. परीक्षीर आम्हा ते प्राप्त नाही. जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर धेनू गात्री प्रवेशले साचार. आणि सरिता अपार प्रवेशला धेनू अंगी. यथार्थी श्लोक संमतीचा. असे हो ग्रंथांतरीचा. तोची निवेदतो साचा. अर्थ त्याचा पाहावा. श्लोक. शृंगमूले गवा नित्यम. ब्रह्मा विष्णू समाश्रितो. शृंगाग्रे सर्व तीर्थानी स्थावराणी चराणीच. टीका. तव आशंका घेऊन सत्वर. श्रोती बोलिले उत्तर. सर्व गात्री सुरवरा किंकारीन प्रवेशन. यदर्थी इतिहास बरवा. श्रोती एकचित्ते परिसावा. जो एकता सर्व जीवा. संशय फेटे अनायासे. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर. तपोबळे मुनीवर. कष्टिले जे स्वशरीर. तप अपार आचरला. त्याची तप सामर्थ्य. भय उपजले वासवाते. मग प्रेरिता झाला अप्सरा ते. तपक्षयाते ऋषींच्या. अप्सरा म्हणती अमरेशा. तपागते क्षय कीजे कैसा. परम कोपिष्ट ऋषी राजसा. देखता आम्हा शापिल. तव आज्ञा देत असे इंद्र. आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण. तपातिशय करावा जाण. हे पूर्वापार लक्षण. वासवा अंगी असे पै. असो आज्ञा घेऊन अप्सरा. येत्या झाल्या त्या अवसरा. निवास जेथे ऋषीश्वरा. महाराज पौलव्या ते. येऊन या आश्रमानिकटी. ऋषी ते अवलोके दृष्टी. तो तपस्वी महाटटी. तपश्चर्ये बसला असे. तव त्या देवांगना जाना. अवलोकिनी ऋषी राणा. चमकत सन्निधाना. हास्यवदन अवलोकिले. ध्यान विसर्जुनी मुनी. त्या ते देखिले नैनी. मग पुसे तया लागुनी. किमर्थ कहर मांडिला. आम्ही न मागो कवनाते काही. हा किमर्थ पेटला आमचे डाई. म्हणून क्रोधयुक्त ते समयी. शाप द्याव्या उदित.
शापोदक करी घेऊन आव्हानिले वासवा लागुनी तो एरीकडे काय झाली करणी इंद्रभुवनी पै तेव्हा सिंहासनावरी वासावो तव खळबिळला तयाचा देहो चंचल होताची पहावो सभोवते अवलोकित शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राचे अंगी उठले काटे मग पिशाच्यवत पळवतसे नेटे जेथे असे कमळासन घाबरेपणी ते समयी ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी म्हणे आता रक्षी समयी करुणा करास दातारा कमळासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा तो साकल्प आम्हा निवेदवा म्हणे उपाव सुचेल तो बोले सुरेश्वर पौलव्य ऋषी तपे थोर तया शरणा सत्वर देवांगना प्रेरिल्या मी इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला म्हणे अजून इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब काय माझी झाली तपहानी मलिनता झाली तप लागुनी म्हणून ध्यानी विचारुनी पाहत असे तव इंद्रातीने देखे निजासनी तो तव गेलासे पळुनी कमळासने आश्वासुनी निजासने पैसविला मग ऋषी आणि उदक घेता झाला निशंक आव्हानीला कमळ नायक इंद्रासहित ते काळी तव आसनी चंचल ब्रह्मदेव म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव आम्हा सहित ऋषीराव आव्हानिता झाला शापाते आता उपावतरी कवन जवळी करावा जनार्दन मग उभयता तेथून निघते झाले लगबगे घाबरेपणी येऊन नमिते झाले जनार्दन मग म्हणती तया लागून रक्षी भयापासून महाराजा जय जय जनार्दना जगपालका विश्वरक्षणा हे तया नदी करुणाकना शरणागत वजपंजरू पतित पावन ही बिद्रावळी ती सत्य करी जे येळ काळी आम्ही अपराधी कृपाबळी आम्हा रक्षित तारा ऐकून येसे उत्तर बोलत झाला कमळावर कवने केला तुम्हा ते अजोजार तुझे प्रकार सांगिजे तो बोले कमळासन पौलव्य ऋषी तो तपोधन त्या शाळावया लागून अप्सरा वासवे पाठविल्या परमक्रोधी ऋषी सज्जन शापोदके वासवा ते पराभून तेने तो भयभीत होऊन जाण मज जवळी पातला आम्ही आश्वासिले तत्वता तो शाप आला मज भोवता म्हणून या उभयता येतो झालो तव दर्शना आता कळेल तैसे पाही आम्हा रक्षी नाना उपायी मग बोलता झाला शेषशाही ते समयी सुरेशा ते येच विषयी प्रथम शिकवण तुम्हा ते निवेदिले से जाण जे न छळावे ब्राह्मणा लागून सहसा जाण सुरेशा ब्रह्मशापे करून या तव संपत्ती गेली विलिया मग ते सागरी काढाव्या परम कष्ट मज झाले या लागी कैसा असो ब्राह्मण परिते माझ्याचे मुख जाण न कळे तयाचे विंदान कवने घटी कैसा मी ऐसे बोलत बोलत क्षण एक अवकाश लागला तेथ तो एरीकडे पौलव्य काय करीत विचारित निजमानसी म्हणे अद्यापवरी पाही उभयता तेन देखो एके ठाई म्हणून पेटलाशे तोडाई उदक आणिक घेतले विष्णू सहित ब्रह्मदेव आव्हानिता झाला वासवो तव वेंकुंटी देवा ते देव घाबरा झाला निजांगी म्हणे ऋषीचे अभया आले तर तुम्ही लपाव्या परिसंग दोष पाहिया आम्हा भोवला तत्काळ मज सहित तुम्ही दोघे ऋषीने उदक घेतले रागे म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळाला पुढे पळत असे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जण बाप शापाचे भय तारुण वाहे भगवान स्वा अंगे ब्राह्मण शाप परमद्वाड राजानं हुस केला सरड नारदाची नारदी लज्जे आड लपत हिंडेच हुकडे ऐसे सांगू आता किती कथा परीस उपडती ऐसे पळता त्रिवर्गाप्रती कैलासपदी आटोपिला जोडून या करपुटी नमिते झाले दुर्जटी वाचा झालीशी हिंपुटी बोलता ओठी शब्द नये तव बोले शूळपाणी किमर्थ आगमने ये स्थानी आकरुणी ये शिवानी हासनी बोले माधव मग अद्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन वासळे केले विघ्न दारुण आलो धावून या ठाया ऐसे लागवे याचे शब्द ऐकुनी हासे वृषभध्वज उभयताचे अंतर सहज एक म्हणून आसने देऊन तिघांशी बेसविले आपणापाशी तो एरीकडे काय करिता तपोराशी पौलव्य तो ऋषीराना ध्याने विचारी जो मुनी तव तिघेन दिसती स्वस्थानी शाप भये गेले पळोनी लपाले लपनी कैलासी मग शिवासहित ऋषेश्वरी आणिक उदक घेतले करी आव्हानितांच त्रिपुरारी गेला चांचरी निवासनी चंचल देखुनी सदाशिवा गुंडाळीला भस्म बटवा हे देखुनी रमाधवा हास्य ते धवा नाटोपे मग म्हणे जी खटवांग पाणी हे काय आरंभिले करणी घराने सांगावे या स्थानी आलो धावूनी महाराजा तुमची तो दिसे ऐसी गती आता जावे कवनाप्रती कवन निवारिले याता याती म्हणून चित्ती संदेहो तो बोले सदाशिव तुमचा कळला भाव टाकून जावो हा ठाव ऐसे वाटे मज लागी मग सखेद घेऊन अंतरी बोलता झाला मुरारी पुढे कैसी कीजे परी हे अंतरी विचारावे शिव म्हणे माधवाशी विचारण सुचे मानसी काकी ते दोघेही एकमेकांशी अंतरसाक्षी म्हणून वाढवाव्या ब्राह्मणांचे महिमान म्हणून मांडले हे निर्वाण पुढील जाणूनी कारण महिमान गौतमीचे मग विष्णू विचारून अंतरी म्हणे एके जे हो त्रिपुरारी ब्राह्मणांचा उपाय निर्धारी धेनू बरी चालेना तरी पाचारुनी धेनू लागी आपण प्रवेश तिचे अंगी पुढे होईल त्या प्रसंगी विलोक्यू अंगी सादर विचार मानला सर्वांते मग पाचारिले धेनू ते संकटी रक्षी आम्हाते म्हणून बोलते पै झाले तथास्तु म्हणून पाही धेनू वदले ते समयी मग प्रवेश करते झाले देही एका सर्व ही श्लोकार्थ श्लोक
शृङ्गमूले गवानित्यं ब्रह्मविष्णुसमाश्रितो शृङ्गाग्रे सर्वतीर्थानि स्थावराणि चराणि च शिरोमध्ये महादेव सर्वभूतमयस्थिता ललाटाग्रे स्थिता देवी नाशावंशे च षण्मुख कर्णयोरशिणोच्चैव चक्षुषो शशिभास्करो दन्तेषु वायव्य सर्वे जिह्वाया वरुणस्थित सरस्वती च हुंकारे यक्षौ च गण्डयो सन्ध्याद्वैततोष्टाभ्यां ग्रीवायान्मिन्द्रसंस्थिताः साक्षद्वङ्गा च गोमूत्रं गोमयमुना स्थितः त्रयस्त्रिंशन्तु देवानां कोट्यरोम सुसंस्थितः टीका एशिया परी सर्व देव 33 कोटी सहित वासव गंगा यमुनादी सर्व वास सर्व करते झाले ते पासूनी धेनू अंगी वास असे हो नवांगी पुढे वर्तलिया प्रसंगी अवधान दिजे एकीकडे पौलव्य मुनी आव्हानिता न देखे कोणी पुढे अवलोकित जो नैनी तो देखे नैनी धेनुते अवघे निरखुने धेनुते तव धेनू अंगी सर्व देवते अवलोकिता पावला विस्मयाते म्हणे आता कौते करावे मग विवेक आठवून अंतरी तया धेनुते नमस्कारी विवेका ऐसा सहाकारी आणि कनसे क्रोधाते क्रोध आलिया शरीरी अनर्थाते उभा करी तेथे विवेक तो आवरी निवारी जो अनर्थाते विवेक करुनी पहा हो क्रोधे शांत केला देहो मग तया प्रसन्न महादेवो सर्व देवांसहित पै पुरवून ऋषीची मनकामना वाहून नेला वैकुंठ भुवना एशी ही कथा श्रोते जना परिसविली जाना शास्त्रधारे म्हणून या मलमासी दान द्यावे धेनुसी स्त्री अथवा पुरुषाशी लाभ उभयाशी समान ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येही दान करावे पवित्र पाहुणी ब्राह्मण सत्पात्र यथा योग्य दान केजे तया योगे पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय म्हणून सुलभ उपाय धेनु सेवा निवेदली श्लोक अनेन विधिना धेनु यो विप्राय प्रच्छन्ति सर्व काम समृद्धात्मा विष्णु लोको महीयते सर्वेषामपि पापानां ज्ञाता नाम विजानता प्रायश्चित्त मिदं प्रोक्त मृषीभिस्त त्वदर्शभी टीका एशिया परिश्रोतियांते कथा निवेदिली संताते न्यून पूर्ण जेते क्षमा माते कृपावंते पैकी जे माझे सरते हे बोलणे जसे खऱ्या माझी खोटे नाणे मिळवीती जेवी कुजने तेवी बोलणे पै माझे व्यासोक्तवाणी खरे नाणे तोची श्लोकार्थ अनुभवावे सरता केला प्राकृते जाण नव्हे बोलणे पदरीचे मी नव्हे कविता कुशळ नाही संस्कृत वाणी निर्मळ सर्वांपरिवी मी अमंगळ संती संभाळ पैकी जे नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्या न घडेची देही म्हणून काळ क्रमने स्तव पाही उदेला देही उद्धारू परी बुद्धिदाता तो समर्थ शिरावरी माझ्या रघुनाथ वदता वदविता तोची येथ बुद्धिदाता निर्धारे स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणे संमत मनोहर सुत विरेचित तृतीय अध्याय गोढा राधे कृष्ण।